परफेक्ट फ्युचर टेन्स, पूर्ण भविष्य काळ. त्याचा आपण ॲक्टिव्ह व्हॉइस बघणार आहोत. पूर्ण भविष्य काळ म्हणजे ल असेल, वाक्याच्या शेवटी ल असेल किंवा ल नसेल असं असेल तर मग ते परफेक्ट फ्युचर टेन्स असतं. म्हणजे तो गेला असेल, तो गेला नसेल, ती आली असेल, ती आली नसेल, आम्ही झोपलो असेल किंवा आम्ही झोपलो नसेल. ते गायले असतील किंवा ते गायले नसतील. त्यांनी वाचलं असेल, त्यांनी वाचलं नसेल. असं फ्युचर टेन्स जे परफेक्ट फ्युचर टेन्स आहे. म्हणजे जे झालेलं आहे, जे झालेलं असेल, शेवटला ल असेल किंवा निगेटिव्हमध्ये ल नसेल असं जे सेंटेन्स असतात ते परफेक्ट फ्युचर टेन्स असतं. तर आता मी एक सेंटेन्स घेतलं, तो झोपला असेल. तर मग ल असेल आहे ना शेवटला, तर मग ते परफेक्ट फ्युचर टेन्सचं वाक्य आहे. तर आपण आता ॲक्टिव्ह व्हॉइस बघतो आहे. तर कोणत्या पण वाक्याला ॲक्टिव्ह व्हॉइस किंवा पॅसिव्ह व्हॉइस हे आपल्याला कसं कळतं? कोणतं पण वाक्य ना आपण त्याला विचारायचं की क्रिया करणारा कोण आहे. जर क्रिया करणारा कोणतरी सब्जेक्ट प्रेझेंट असेल तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आणि जर क्रिया करणारा प्रेझेंट नसेल तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस आहे. तर तो झोपला असेल हे जे वाक्य आहे, तर ह्या वाक्यामध्ये झोपणे ही क्रिया आहे. तर मग झोपणारा कोण आहे? तर तो आहे. म्हणजे तो हा सब्जेक्ट आहे. म्हणजेच एस, सब्जेक्ट. शॉर्टकट फॉर्म्युलामध्ये आपण एस वापरतो त्याला. तर तो झोपला असेल तर मग झोपणारा कोण आहे? तर तो आहे. तो म्हणजे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्रेझेंट आहे म्हणजे. तर मग हे ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. आता जर असं असलं असतं की झोपले असतील पण झोपणारे कोण आहेत तर माहीत नाही, तर मग ते पॅसिव्ह व्हॉइस असतं. तर मग तो झोपला असेल तर झोपणारा कोण आहे? तर तो आहे. तर तो म्हणजे ही. तर मग तो सब्जेक्ट आहे. तर मग सब्जेक्ट प्रेझेंट आहे. तर मग ते ॲक्टिव्ह व्हॉइस आहे. तर आपण एक सेंटेन्स बघूया पॉझिटिव्ह. तो झोपला असेल. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट काय आहे? हां, जसं कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये आपण विल बी वापरलं ना, विल बी. तर विल बी वापरलं आणि इथे आपण विल बी वापरलं कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये. आणि इथे जिथे आपण V3 वापरतो तिथे आपण वर्ब प्लस ING वापरलं. तर इथे परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये विल बी नाही वापरायचं आहे, तर विल हॅव वापरायचं आहे. आणि वर्बमध्ये जसं आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये वर्ब प्लस ING वापरलं, तर इथे आपल्याला वर्ब प्लस ING नाही वापरायचं, वर्ब थर्ड वापरायचं. वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल बोलतो ना ते. तर मग आता तर मग फॉर्म्युला असा आहे सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर सब्जेक्ट आहे तो म्हणजे ही. विल हॅव तसंच लिहायचं. ते आपण कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये विल बी वापरलं ना, तर इथे आपण विल हॅव वापरायचं परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये.
कंटिन्युअस फ्युचर, परफेक्ट फ्युचर असं आपण स्टेप बाय स्टेप करतो आहे ना. पहिलं आपण सिम्पल प्रेझेंट केलं, मग सिम्पल पास्ट केलं, मग सिम्पल फ्युचर केलं, मग नंतर कंटिन्युअस प्रेझेंट केलं, मग कंटिन्युअस पास्ट केलं, मग कंटिन्युअस फ्युचर केलं, मग नंतर परफेक्ट प्रेझेंट केलं, मग परफेक्ट पास्ट केलं, मग आता परफेक्ट फ्युचर करतो आपण. तर इथे विल बी वापरलेलं ना आपण कंटिन्युअस फ्युचरमध्ये. तर आता परफेक्ट फ्युचरमध्ये आपण विल हॅव वापरणार. ही विल हॅव. आणि तिकडे आपण वर्ब प्लस आय एन जी वापरलेलं कंटिन्युअस फ्युचर टेन्समध्ये. तर आता आपण परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये आपण वर्ब थर्ड वापरणार. तर झोपणे हे वर्ब आहे, म्हणजे स्लीप, स्लेप्ट, स्लेप्ट. वर्बच्या प्लेलिस्टमध्ये झोपणेला स्लीप, स्लेप्ट बोलतात, ते लिहून दिलेलं आहे. तर ते तुम्ही वर्बची प्लेलिस्ट वाचाल 10 व्हिडिओ, तर तुम्हाला सगळे वर्ब्स मिळून जातील, जे तुम्हाला सेंटेन्स बनवायला आसानी होईल. तर मग स्लीपचं वर्बचं थर्ड फॉर्म, स्लीप ह्या वर्बचं थर्ड फॉर्म काय? स्लेप्ट. ही विल हॅव स्लेप्ट. तो झोपला असेल. आता आपण निगेटिव्ह बघूया ह्याचं. तो झोपला असेल, ही विल हॅव स्लेप्ट, हे पॉझिटिव्ह झालं. आता आपण निगेटिव्ह बघूया. निगेटिव्ह आहे, तो झोपला नसेल. कसं बनवणार निगेटिव्ह? असं लिहिणार ना, तो झोपला नसेल. तर लिहायचं सब्जेक्ट प्लस विल हॅव वापरतो ना आपण, विल हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. तर निगेटिव्हमध्ये ना नॉट वापरायचं आपल्याला. तर विल आणि हॅवच्या मध्ये नॉट लिहायचं. विल नॉट. विल आणि हॅवच्या मध्ये आपल्याला नॉट लिहायचं. विल नॉट. ठीक आहे. आणि वर्ब थर्ड ते तसंच. मग सब्जेक्ट काय? तो म्हणजे ही. मग हे विल आणि हॅवच्या मध्ये आपण नॉट वापरलं कारण निगेटिव्ह आहे. विल नॉट हॅव. नंतर वर्ब थर्ड आहे स्लेप्ट, तेच येणार स्लेप्ट. मागे बघितलं आपण आता. तो झोपला नसेल, ही विल नॉट हॅव स्लेप्ट. मग आता क्वेश्चन पॉझिटिव्ह काय? तो झोपला असेल का? तर मग आपण विलने स्टार्ट करतो ना क्वेश्चन विचारताना. मग त्याच्यानंतर सब्जेक्ट वापरतो, मग नंतर हॅव प्लस वर्ब थर्ड प्लस ऑब्जेक्ट. विल आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट घेतो. विल आधी वापरतो. क्वेश्चन विचारताना आपण सब्जेक्ट नंतर लिहितो ना, ते काय पण विल वगैरे काय असेल ते आधी घेतो. तर मग विल प्लस सब्जेक्ट आहे ही, मग नंतर ते हॅव जसंच्या तसं, आणि वर्ब थर्ड स्लेप्ट. ऑब्जेक्ट इथे काय दिला नाही आहे की तो किती वाजता झोपला असेल वगैरे, किती वाजता टाईम बीम काय दिला असतं तर ते ऑब्जेक्टमध्ये आलं असतं. पण सध्या आपण प्रॅक्टिस करतो ना फॉर्म्युलाची, तर आपण छोटे छोटे सेंटेन्स घेतले, तर आपण ऑब्जेक्ट वगैरे घेतलं नाही. विल ही हॅव स्लेप्ट. तो झोपला असेल का? विल ही हॅव स्लेप्ट. विल आणि हॅवच्या मध्ये आपण सब्जेक्ट लिहिलं. क्वेश्चन विचारताना नेहमी बघा सब्जेक्ट जे पण असेल ना, काय ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल वगैरे, किंवा काय पण हेल्पिंग वर्ब असेल तर ते हेल्पिंग वर्ब पहिलं येतं आणि मग त्याच्यानंतर मग सब्जेक्ट येतो. क्वेश्चन विचारताना नेहमी असं काय विल वगैरे काय असेल ते पहिलं लिहायचं आणि सब्जेक्ट नंतर लिहायचं. ते एक्सचेंज करायचं. सब्जेक्ट पॉझिटिव्ह निगेटिव्हमध्ये सब्जेक्ट आधी लिहितो ना, नंतर काय ते पॉझिटिव्ह निगेटिव्ह काय लिहितो, किंवा मग नंतर हेल्पिंग वर्ब वापरतो. पण क्वेश्चन विचारताना नेहमी ना ते हेल्पिंग वर्ब काय असेल ना, तर ते पहिलं लिहायचं आणि मग त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहायचं. जसं विल वगैरे आहे इथे, तर विल आपण पहिलं घेतलं, मग त्याच्यानंतर सब्जेक्ट घेतला असं. मग आता तो झोपला असेल का? विल ही हॅव स्लेप्ट. मग आता क्वेश्चन निगेटिव्ह करूया. क्वेश्चन निगेटिव्ह काय येणार? तो झोपला नसेल का? कसं बनवायचं? आपणच कन्वर्ट करायचं आहे पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन, पॉझिटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह मराठीतून. तो झोपला नसेल का? मग आता याचं कसं येणार? विल प्लस सब्जेक्ट
प्लस सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं, प्लस हॅव, प्लस वर्ब थर्ड, प्लस ऑब्जेक्ट. तर मग विल पहिलं घेतलं, मग विलच्या नंतर सब्जेक्ट घेतलं ही, सब्जेक्टच्या नंतर नॉट लिहायचं, विल ही नॉट. आणि हॅव आहे ना, विल हॅवचं परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये विल हॅव आहे ना, विल हॅवचा फॉर्म्युला आहे हा. जसं कंटिन्युअस फ्युचरमध्ये विल बी होतं तसं इथे विल हॅव आहे ना, तर मग विल हॅवच्या मध्येच येणार ना हे सब्जेक्ट आणि सब्जेक्टच्या बाजूला नॉट, आणि हे विल हॅव. विल ही नॉट हॅव स्लेप्ट असं. तर मग आता झालं, तर झोपला नसेल का, विल ही नॉट हॅव स्लेप्ट. तर हे झालं परफेक्ट फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला. तर असे तुम्ही अजून 5 सेंटेन्स बनवा मराठीतून. वेगळे वेगळे सब्जेक्ट वापरा, ही, शी, इट, आय, वी, यू, दे, मुलाचं नाव मुलीचं नाव असं वापरा. आणि वेगळे वेगळे वर्ब वापरा. कोणते पण 5 सोपे वर्ब वापरले सगळ्या फॉर्म्युलांसाठी तरी चालेल. म्हणजे झोपणे, हसणे, नाचणे, गाणे, वाचणे, अभ्यास करणे, पास होणे, असं काहीतरी सोपे वर्ब्स 5 वर्ब्स तुम्ही लक्षात ठेवले आणि प्रत्येक फॉर्म्युलाला ते 5 वर्ब्स वापरून तुम्ही फॉर्म्युलाची प्रॅक्टिस केली तरी चालेल. पहिलं फॉर्म्युलाची प्रॅक्टिस करा, मग नंतर वर्ब्सची प्रॅक्टिस तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला आता जर वर्ब्सची चांगल्या वर्ब्सची प्रॅक्टिस करायची, तर तुम्ही वर्बच्या प्लेलिस्टमधून कुठचे पण चांगले 100 वर्ब्स आहेत, त्याच्यातून कोणते हवे ते वर्ब्स घ्या. 5 सेंटेन्स बनवा, 10 बनवा, 15 बनवा, 20 बनवा, पण कमीत कमी 5 सेंटेन्स तर बनवायचेच आहेत की प्रॅक्टिस होण्यासाठी. तर आपण आता 5 सेंटेन्स एक्झाम्पलसाठी बघूया की काय. अशाच फॉर्मॅटमध्ये बनवा. पहिलं आपण कसं पॉझिटिव्हचं केलं, मग ते पॉझिटिव्हचं केलं, मग नंतर आपण निगेटिव्हचं स्लाईडवर कसं लिहिलं तसं निगेटिव्हचं लिहा. मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्हचं आपण स्लाईडवर कसं लिहिलं तसं लिहा. मग नंतर क्वेश्चन निगेटिव्हचं आपण कसं लिहिलं तर तसं लिहा. पण एक्झाम्पलसाठी आता आपण काही शॉर्टकटमध्ये काही 5 सेंटेन्स बघूया. ल असेलचे ॲक्टिव्ह व्हॉईस, ज्याच्यामध्ये करता प्रेझेंट आहे. परफेक्ट फ्युचर टेन्स. ते गायले असतील, दे विल हॅव सिंग, सॅंग, संग, दे विल हॅव संग. ते गायले नसतील, दे विल नॉट हॅव संग. ते गायले असतील का, विल दे हॅव संग. ते गायले नसतील का, विल दे नॉट हॅव संग असं. मग अजून काय सेंटेन्स बनवू शकतो असं तुम्ही लिहून प्रॅक्टिस करा. जसं आपण केलं आहे ना, मराठीतून लिहिलं, मग नंतर फॉर्म्युला पुट केला, मग नंतर इंग्लिश ट्रान्सलेट केलं पॉझिटिव्हचं, मग नंतर निगेटिव्हचं केलं, मराठीत लिहिलं, मग फॉर्म्युला पुट केला, मग नंतर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं, मग नंतर क्वेश्चन पॉझिटिव्हचं तसंच केलं, मग नंतर क्वेश्चननी. तसं करा, तसं पेन पेपरने करा, असं डायरेक्ट तोंडी नका करू. पण आता आपण एक्झाम्पलसाठी तोंडी बघूया. तो पास झाला असेल, ही विल हॅव पास्ड. पासचं पास्ट पार्टिसिपल काय, PASSED. ही विल हॅव पास. तो पास झाला नसेल, ही विल नॉट हॅव पास्ड. तो पास झाला असेल का, विल ही हॅव पास्ड. तो पास झाला नसेल का, विल ही नॉट हॅव पास्ड असं. अजून एक सेंटेन्स बघूया. ती हसली असेल, शी विल हॅव लाफ, LAUGHED वर्बचं थर्ड फॉर्म. ती हसली नसेल, शी विल नॉट हॅव लाफ. ती हसली असेल का, विल शी हॅव लाफ. ती हसली नसेल का, विल शी नॉट हॅव लाफ असं. अजून एक बघूया. त्याने वाचलं असेल, ही विल हॅव रेड. त्याने वाचलं नसेल, ही विल नॉट हॅव रेड. त्याने वाचलं असेल का, विल ही हॅव रेड. त्याने वाचलं नसेल का, विल ही नॉट हॅव रेड
असं. अजून एक बघूया सेंटेन्स. त्यांनी अभ्यास केला असेल. दे विल हॅव स्टडीड. त्यांनी अभ्यास केला नसेल. दे विल नॉट हॅव स्टडीड. त्यांनी अभ्यास केला असेल का. विल दे हॅव स्टडीड. त्यांनी अभ्यास केला नसेल का. विल दे नॉट हॅव स्टडीड. असं. अशा प्रकारे तुम्ही वेगळे वेगळे वर्बच्या प्लेलिस्टमधून कोणते पण 5 वर्ड्स घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला मराठीतून वर्ड्स भेटतील. त्याचं वर्ब 1, वर्ब 2, वर्ब 3 दिलेलं आहे. तर ते तुम्हाला वाचून तुम्हाला सेंटेन्स बनवायला मदत होईल. आणि सब्जेक्ट वेगळे वेगळे वापरा. ही, शी, इट, आय, वी, यू, दे किंवा मुलाचं नाव, मुलीचं नाव असं वापरा आणि असं बनवा 5 सेंटेन्स.